लोक का जात असावे, का जात होते त्याच्याकडे? हे बघा, राजकीय लोकांचं तुम्ही एक सांगतो, आम्ही सप्ताहाला जातो, आम्ही मंदिराला जातो, आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो आणि कार्यकर्त्यांचा आग्रही असतो. आणि अशा वेळेला एखाद्या चांगल्या भावनेने जर गेलो आणि तिथं जर काही एखादं चुकीचं काही घडलं, तर त्याचा दोष असा डायरेक्टली तुम्हाला देता येणार नाही. म्हणून मग उद्यापासून प्रत्येक आलेल्या माणसाचं त्याला आयडेंटिफाय करणं, मग त्याचा त्याचा पूर्व इतिहास 10 वर्षाचा काढणं, हे शक्य होत नसतं. म्हणून एकदा अजितदादा बोलले होते की आम्ही कुणाबरोबर फोटो काढतो हे आम्ही सांगू शकत नाही, पण कोण गर्दीमध्ये उभं राहतो याचा तुम्ही हे केलं, सखोलामध्ये गेलं पाहिजे. अनेक वेळेला तुम्ही पाहिले असेल राजकीय पुढाऱ्यांबरोबर कधी एखाद्या वेळेला आपल्याला तडीपार गुंड दिसतो, कधी बलात्कारी दिसतो, कधी आणखीन कोणी दिसतो. हे नेत्यांना माहिती असलं, जाणून बुजून जर झालं तर तो गुन्हा आहे. पण अचानक कोणी जर काही केलं तर त्याला दोष देता येणार नाही. म्हणून आता सगळे नेते सुद्धा सावध झालेले असावेत आणि यापुढे असे जे काही फोटोग्राफ्स किंवा असे काही कार्यक्रम ज्याला आपण वेगळा अर्थ देतो त्या ठिकाणी जायला आता लोक कचरतील. 68 सातबारे आढळलेली आहेत, म्हणजे त्याचे त्याच्या पत्नीचे नावे आणि इतर संपत्ती या महाराजाकडे खराताकडे. आता महाराज लोक एवढे श्रीमंत असतील माझी कल्पना नव्हती, परंतु हे भयानकच आहे. तुम्ही ह्या प्रकरणाला सिरियसली घ्या. जवळपास 500 कोटीच्या वरची प्रॉपर्टी एखाद्या महाराजाकडे सापडते, 38 सातबारे असतात. मग ही प्रॉपर्टी आली कुठून? मग कदाचित त्यांनी कुणाला ब्लॅकमेल केलं का, कोणी त्याला देणगी दिली का, हा सगळे प्रकार हे चौकशीच्या अंती आपल्याला दिसून येतील. संजय राऊत यांनी दीपक केसरकर मागणी करीत असेल की बाबाने अनेक बदल्या केसरकर यांच्याकडून करून संजय राऊत बी त्याच्यात सामील असावं कदाचित. साईबाबाचा प्रसाद त्यांनी सुद्धा किती वेळा खाल्ला असेल त्यांना विचारा एकदा. तुमच्याकडे आणलेला बंगाली बाबा बद्दल विचारा ना, बोला ना कधीतरी. तो काळ्या ड्रेसवाला बंगाली बाबा कोण आहे? इतरांना नावं ठेवण्यापेक्षा पहिलं आपल्या तिथं आजूबाजूला काय काय घडतंय याचे सुद्धा आम्ही फोटोग्राफ देऊ शकतो. म्हणून एखाद्याला टार्गेट करणं सोपं आहे. असे प्रकार जेव्हा घडतात त्या टायमाला सर्वांनी सामूहिकपणे त्याची निषेध केला पाहिजे आणि याची चौकशी सुद्धा केली पाहिजे. परंतु कुणाला तरी टार्गेट करण्यासाठी असे जर आरोप करत बसाल तर ते मला वाटतं चुकीचे आहे.